आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी साहेब काय झालं? आता काय व्हायचं राहिलंय? तो प्रसाद आणि त्याची ती आई या भिकारड्या लोकांना मान द्यायला लागतो ना, माझ्या तळपायाची आग नुसती मस्तकाला जाते। अरे मनात नसलं तरी बी त्यांना मान द्यावा लागतो, लई त्रास होतो त्याचा। अरे काहीतरी करायला हवं ना। आजी प्रत्येकाची येळ असते, आज त्यांची येळ आहे, उद्या आपली येईल। नमस्कार नमस्कार शशिकांतराव, नमस्कार। या 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 तुमचीच वाट बघत होतो, येताना काय त्रास झाला नाही ना? आम्हाला त्रास देणारा अजून तरी कोणी जन्माला आला नाही बा, आसपासच्या गावात तरी। सुनबाई दिसत नाही, आज शत्रुघ्नराव काय एकटेच आलेत की काय? तिकडे मायरी गेल्यात ना, त्यांच्या बंधूंबरोबर येते। अरे वा, तुमच्या जावई बापूकडील मंडळी आली वाटतं। या या सूर्यकांतराव, हे घ्या पेढे। घ्या, आल्या सुनबाई। सूर्यकांतराव, अहो तुम्ही मामा व्हायचंय अजून, इतकेच पेढ? तेव्हा परत वाटेल पेढे। हे पेढे आहेत ना माझ्या भागूच्या 10वीच्या यशाचे पेढे आहेत, तिला 94% पडले 10वीत। 94% एवढे? वय अभिनंदन, आमच्या सुनबाईने तर आमची लेख अभ्यास घेत असणार। निंबाळकरांचं नाव ज्या गोष्टीशी जोडलं जातं ना, तिथं यश हमखास असतंच बुवा। अहो नाही डॅडी, असं काहीच नाहीये, खरी मेहनत तर भागूची आहे। आणि हो, फक्त 94% नाही हं, तर ती शाळेत सुद्धा पहिली आली आहे। अरे वा, देवा, अगं पण भागू हाय कुठं? अगं आली होती ती, पण आता नदीवरती गेलीये, मैत्रिणींना पेढे वाटून येते म्हटली। बरं एक मिनिट, तिचं असं कोरडं कौतुक नाही करणार। तुळजा, एक काम कर, हे आहे की नाही भागूच्या हातात दे। अभिनंदनाचा कार्यक्रम झाला असेल तर उत्सवाकडे जाऊया। हा या।